आणि पावनधाम सप्ताहाचा कार्यक्रम होता, तिथे आल्या होत्या। यावेळेस मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांना त्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखलं। पोलिसांना सौम्य लाठीमार यावेळेस करावा लागला। गेल्या 2 दिवसात पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर मराठा आंदोलकांनी आंदोलन केल्याची ही जवळपास दुसरी घटना आहे। या अगोदरही काही आंदोलकांनी पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर आंदोलन केलं होतं, घोषणा केल्या होत्या। मात्र हे कार्यकर्ते संख्येनं काही कमी होते, पण आज ज्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे पोहोचल्या होत्या पावनधाम इथल्या सप्ताहाच्या कार्यक्रमाला, तिथे मात्र मराठा कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा हे कार्यकर्ते देत होते। पंकजा मुंडे यांनी या संबंधित कार्यक्रमाला जाऊ नये अशी या कार्यकर्त्यांची आंदोलकांची मागणी होती। या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। बीड जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या मागणीचा जोर प्रचंड मोठा आहे आणि बीड जिल्ह्यातल्या उमेदवार महायुतीच्या पंकजा मुंडे यांना सातत्यानं मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय प्रचारादरम्यान। बीडमधून काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती। पहिल्याच यादीमध्ये पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषित झाली होती। त्यानंतर लगेचच पंकजा मुंडे यांनी प्रचाराला सुरुवात केली। मात्र मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन जे जालन्यातून सुरू झालं आणि ज्याचा सगळ्यात मोठा परिणाम बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाला। त्याच बीड जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांना मराठा आंदोलकांकडून विरोध केला जातोय। पंकजा मुंडे सुद्धा त्याला अपवाद नाहीये। दरम्यान गोंधळ घालणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका असं आवाहन पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा केलंय। स्वतः पंकजा मुंडे आपल्या सोबत आहे। ती परिस्थिती तुम्ही गाडीतून बघत होता, काय नेमकी परिस्थिती होती आणि काय बघितलं तुम्ही? नाही, मी काही फार पाहू शकले नाही, कारण माझ्या आजूबाजूला माझे कार्यकर्ते होते। मी तिथे तुकाराम बीचच्या कार्यक्रमाला गेले होते आणि त्या कीर्तनाला दरवेळी बऱ्याच वेळा मी किंवा प्रीतमताई भेट देतो, तर दर्शनाला मी गेले होते मुळात। आणि ह्या जाताना काही 5-6 लोकांनी रुमाल दाखवले, जे रुटीन बऱ्याच ठिकाणी दाखवतात। तर ते मराठा समाजाच्या आंदोलनाचे 4-5 लोक होते नक्की, पण नंतर जी गोष्ट झाली ते आंदोलक होते का नाही होते याच्या बद्दल मला एसपींना माहिती घ्यावी लागेल, त्याची चौकशी करावी लागेल। कारण मला असं वाटतं की एवढ्या संख्येने आंदोलनातले लोक नव्हते ते, आणि आतापर्यंत मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात ते लोक काळे रुमाल दाखवतात आणि शांतपणे ते घोषणा देऊन बाजूला होतात। पण हे जर थोडा बॉडी लँग्वेज आणि सूर वेगळा होता, तिथे वेगळा माहोल होता आणि कीर्तनाला पवित्र जागा आहे, तुकाराम महाराजांचं मंदिर आहे। तुकाराम महाराज छत्रपती शिवरायापासून आपण म्हणजे बघतोय की एक शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं सांगतात। तर हे सगळं पाहून मी तर अंतर्मुख झाले की हे काय चाललंय, आणि मला नाही वाटत की हे जरांगे पाटलांच्या आंदोलनातले लोक होते। तर माझी आजही भूमिका संवेदनशीलच असेल, याही मुलांवर गुन्हे दाखल करावे असं मला वाटत नाही। फक्त याचे रिपरकेशन होऊ नये हे काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे। हेच असं आहे की आता लोकसभा निवडणूक आहेत, सगळ्या उमेदवाराला सगळ्या गावात जायचं आहे। निवडणुका नसल्या तरी तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायला काही बंदी नाही ना, त्याच्यात कुणीही जाऊ शकतं। तर हे मला वाटत नाही की मराठा आंदोलक आहेत। अच्छा, तर हे मराठा आंदोलक नाहीत आणि या संदर्भात कारवाई करताना सुद्धा विचार करावा, मात्र यात राजकीय वास येतोय असं मात्र संशय पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला। कॅमेरामन पप्पू